मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरता दाखल झाली मनोज गुलवी ओपन करण्याकरता मैदानाच्या आतमध्ये येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय आणि मनोज गुलवीच्या साथीने सुभाष पाटील सध्या मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरता दाखल झालाय। जगन्नाथ जोशी पहिल्या ओव्हर करता गोलंदाजीच्या ट्रॅकवर येत असताना आपण पाहताय। अगदी चांगला खेळ इथे प्रेक्षकांना पाहायचा आहे। पहिला बॉल इथे मात्र फटका चांगला आहे, डीप एक्स्ट्रा कव्हर मधनं बॉल चाललाय, क्षेत्ररक्षक येतोय वेगानं, जोपर्यंत बॉलला फील्ड केलं एक सिंगल मध्ये चेंडू कन्वर्ट झालेला, ज्याला डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा जो मनसुबा होता तो तिथे यशस्वी ठरवत असताना 2 धावेने या डावाची सुरुवात, इनिंगची सुरुवात, पहिल्या 2 धावा धावफलकावर जोडल्या गेल्यात। जगन्नाथ जोशी गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहे आणि इथे जर आपण पाहिलं तर पहिल्या 2 धावा मनोज गुलवी याच्या बॅटमधनं येत असताना आपण पाहताय। पुढचा बॉल ऑफ्टमोरनं कट केला, यावेळेस मात्र पॉइंट डोक्यावरनं बॉल वेगानं चाललाय सीमारेषेचा वेध घेत आणि यावेळेस तो सरळ निघून जाईल सीमारेषा पार, रन्स मिळतील 4, इथे येतोय चौकार 4। एक चांगला फटका तिथे आपल्याला पाहायला मिळाला, ऑफस्टम्पच्या बाहेर जागा होती आणि त्या जागेचा योग्यतेनं वापर केला आणि तो वापर करत असताना बॉलला सीमारेषेच्या पलीकडे चौकारामध्ये परावर्तित केलंय। या चौकाराच्या मदतीनं धावफलकामध्ये वाढ होतीये, धावसंख्या जर आपण पाहिली तर पुढे सरकत असताना जाऊन पोहोचतीये ती 6 या आकड्यावर। ओव्हर नंबर 1 सध्या प्रगतीपथावर आहे आणि चांगले हात खोललेत। ऑफ्टोच्या बाहेरचा बॉल बॅक टू द बॉलर, एक चांगला ड्राईव्ह होता, बिटवीन द गॅप गेलाय, बॉल वेगानं सीमारेषेला क्लिअर करतोय, चौकारामध्ये कन्वर्ट होतोय। या 4च्या मदतीनं धावसंख्येमध्ये वाढ, दुहेरी आकडा 10। एक चांगला स्ट्रोक इथे आपल्याला पाहायला मिळाला, पुन्हा एकदा शफल झाला, ऑफ्टमच्या बाहेर फुलटॉस बनवला बॉलला आणि बॅक टू द बॉलर, एक चांगला स्ट्रोक। या चौकाराच्या मदतीनं धावसंख्येमध्ये वाढ होतीये, धावसंख्या पुढे सरकते आणि पुढे सरकत असताना जाऊन पोहोचते ते एकंदर 10 या आकड्यावर। चांगली गोलंदाजी इथे करणं गरजेचं आहे। पुढचा बॉल यावेळेस मात्र दमदार बॉल चालला सीमारेषा पार, षटकार 6। मनोज गुलवी आपल्या फलंदाजीची ताकद मैदानाच्या आतमध्ये दाखवून देत असताना याआधी 40+ खेळाडू जगदीश नाईकचा एक चांगला शो आपण पाहिला, इथे 40+ आणखी एक खेळाडू मनोज गुलवी सध्या मैदानाच्या आतनं प्रेक्षकांचं मनोरंजन करत असताना। मनोज गुलवी एक दर्जेदार खेळाडू म्हणून त्याची स्वतःची ओळख आहे। जेव्हा रनिंग क्रिकेटमध्ये होते तेव्हा निश्चित आमच्या वाडा किंवा वज्रेश्वरीच्या परिसरात सातत्यानं एक संघ घेऊन यायचे आणि एक चांगला खेळ त्यांच्याकडनं पाहायला मिळायचा। इथे सिंगल मध्ये इथे रन वाढत असताना 1च्या मदतीनं धावफलकामध्ये वाढ होती, धावसंख्या 17 या आकड्यावर। पहिल्या षटकात एक मोठी टोटल धावफलकावर उभी राहत असताना आपल्याला पाहायला मिळते, हीच गरज आहे। एक चांगली टोटल उभी करा आणि त्या चांगल्या टोटलच्या जीवावर मॅच जिंकण्याचा प्रयत्न करा। फलंदाजांनी आपली कामगिरी चोख बजावली तर मग गोलंदाज त्यांना नक्की फायदा होतो। इथे बॉल हवेत आहे, क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली माघारी परतावं लागेल बॅटरला। फर्स्ट विकेट डाऊन इयर, पहिला झटका, पहिल्या विकेटचं बदन खेळाडू बाद। गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाजी करण्याकरता गोलंदाज यावेळेस
सज्ज होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय जीत शिलार जो गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता येत असताना त्याच्या विपक्षामध्ये स्ट्रायकर एंडकडे मनोज गुळवी. रिव्हर्स अटेम्प्ट केलाय मात्र जिथे खेळायचा होता तिथे हा बॉल केला नाही. इथे विकेट सॅक्रिफाईस केली, माघारी परतावं लागतंय. चुकी झाली, थोडीशी घाई झाली असं म्हणावं लागेल. एक बॉल निर्धावाला असता तर फारसा फरक पडला नसता. ज्या पद्धतीने मनोज गुळवी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत होते तिथे कुठेतरी विकेटवर उभं राहणं गरजेचं होतं. मैदानाच्या आतमध्ये चेंड्या भाई उतरलेला आहे आणि आवाज शोर जो आहे उभारलेला आहे. इथे जर आपण पाहिलं तर एक एक्स्ट्रा बॉल आलाय, वाईटचा इशारा आलाय. धावसंख्येमध्ये भर होते, धावसंख्या पुढे सरकते आणि पुढे सरकत असताना ही धावसंख्या जाऊन पोहोचते एकंदर 19 आकड्यावर. 19 ही धावसंख्या दाफलकावर आहे गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं. जीत यावेळेस मात्र फटका चांगला आहे, बॉल चाललाय लॉंग लेगच्या डोक्यावरनं सीमा रेषा पार. इथे एक दमदार स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतोय. षटकार 6. धावसंख्या जर आपण पाहिली तर या षटकाराच्या मदतीनं पुढे सरकत असताना जाऊन पोहोचली ती 25 या आकड्यावर. अगदी दमदार बॅटिंग सध्या मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. ज्या पद्धतीने मनोज गुळवी यांनी एक चांगली सुरुवात मिळवून दिली त्या चांगल्या सुरुवातीनंतर अगदी योग्यतेनं या डावाला पुढे नेण्याचं काम सध्या पंकज जो मैदानामध्ये आहे कृष्णाच्या साथीनं. पंकज आणि कृष्णा या दोघांना या मॅचमध्ये आपला दमखम दाखवावा लागेल. एक चांगली टोटल धावफलकावर उभी करण्याच्या दृष्टीनं प्रयत्न करावे लागतील आणि ते प्रयत्न सध्या मैदानाच्या आतमध्ये होत असताना तुम्ही पाहताय. पुढचा बॉल या ओव्हरचा पुन्हा एकदा बॉडी लाईनवर फुल टॉस होता मात्र मोठा फटका तो कन्वर्ट करणं जमलं नाही. अति जोरात मारण्याच्या नादात बॉल बॅटमधनं निसटला आणि देहेष्टीला स्पर्श केला. लेग बाईचा इशारा आला. खरं तर हा बॉल जर आपण पाहिला ना तर मोठ्या फटक्यामध्ये कन्वर्ट करणारा बॉल जरूर होता मात्र ते शक्य झालं नाही. बॅट अँड बॉल मधलं कनेक्शन योग्यतेनं होणं गरजेचं होतं, ते पाहायला मिळालं नाही. जी मॅच सुरू आहे दोन्ही संघांकरता सन्माननीय रोहितजी नाईक आणि नयनजी ठाकरे आणि सागर पाटील यांच्याकडनं शुभेच्छा येत आहेत. धन्यवाद. इथे जर आपण पाहिलं तर थोडासा खाली राहणारा बॉल विकेट किपरच्या हातामध्ये गेला. इथे एक निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. आवाज येत आहेत स्टँड्स मरण कृष्णा चौधरी अर्थात चेंड्या जो मैदानामध्ये आहे आणि त्याचा खूप मोठा फॅन जे सर्व फॅन्स इथे उपस्थित आहेत मैदानाच्या आतमध्ये. हा बॉल तिथे मोठ्या फटक्यामध्ये कन्वर्ट करायचं होतं, समोरनं फिरवलं. बॉलला बाहेरच्या बाजूने काढण्याचा प्रयत्न केला. एक एक त्याच्या बॅटमधनं निघणारा चेंडू त्याच्या फॅन्सला मान्य नाही आहे. त्यांना त्याच्याकडनं चांगली फलंदाजी बघायची आहे, बहरदार इनिंग बघायची आहे. काही ती एक चांगली इनिंग तो इथे मैदानाच्या आतमध्ये पेशकश करेल. धावसंख्या 26 आहे 2 विकेटच्या पतनानंतर. इथे फटका फसलाय, बॉल हवेत आहे मात्र शॉर्ट स्क्वेअर लेग मध्ये कोणी नाही आहे. त्याचा फायदा इथे जरूर मिळेल. डबल रन करता कॉलिंग आणि सुरक्षित 2 धावा त्या यावेळेस घेतल्या जातील. आपलं वैयक्तिक खातं या बॉलवर उघडलंय फलंदाज कृष्णानं. या 2 धावेनं टीम जाऊन पोहोचली 28 या आकड्यावर. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. 4 षटका अजूनही शिल्लक आहेत. याच
पद्धतीनं जर फलंदाजी होत राहिली, याच पद्धतीने धावा धाफलकावर जोडत राहिले तर डावाच्या शेवटी 80च्या जवळपास धावा तुम्हाला धाफलकावर जरूर पाहायला मिळतील आणि 80 एक चांगली टोटल असू शकते आजच्या रात्रीची. कारण आत्तापर्यंत ज्याही मॅचेस झाल्या त्यामध्ये प्रेक्षकांना एक मोठी टोटल जी अपेक्षित होती ना कालच्या रात्रीप्रमाणे ती पाहायला मिळालेली नाही आहे. त्यामुळे प्रेक्षक इथे हाच विचार करतील की या मॅचमध्ये तो हाय व्होल्टेज ड्रामा त्यांना या स्पर्धेच्या निमित्तानं पाहायला मिळावा. यानंतर लीग फॉर्मॅटमधला जो शेवटचा सामना आहे त्या शेवटच्या मॅचकडे आपण जाऊ. वेलकम कल्पेश घुलवी आणि त्याचबरोबर बिपिन पाटील यांचं देखील शुभ आगमन झालेलं आहे. मुख्य व्यासपीठावर आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. मान्यवर पाहुणे या स्पर्धेला भेट देण्याकरता इथपर्यंत येत आहेत. हा एक चिमुरडा आहे समोरच्या स्वर्गीय श्याम नाईक गॅलरीमध्ये ज्याला तुम्हाला दाखवलं जात आहे. तसेच संतोष अप्पा गुलवी यांचं देखील शुभ आगमन झालेलं आहे. आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. चिन्या मॅचला एन्जॉय करताना आपण पाहतोय. अगदी हेच जे वय आहे ना जिथे तुम्हाला काहीही करताना लाज वाटत नाही, अगदी ते हे वय आहे. बालपण देगा देवा. कारण बालपणात तुम्ही एन्जॉय करता, तुमच्यावर कुठलंही मानसिक कसलंही दडपण नसतं. अगदी दिलखुलास जगण्याचं वय म्हणजे बालपण. आणि त्याच एका चिमुरड्याची झलक आपण यूट्यूबच्या माध्यमातून पाहिली. 28 धावा आहेत 2 विकेटच्या पतनानंतर. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. आर्यन सिटी सागर पाटील पंकज नाईकने लगातार जर 3 षटकार मारले तर 500 रुपयाचा पारितोषिक आहे. रोहित नाईक यांच्याकडून चेंड्याला प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयाचा पारितोषिक आहे. नवीन गोलंदाज हरीश जोशी आलाय. यावेळेस मात्र फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक घेतोय तिथे बॉलवर जोपर्यंत उचलून रिटर्न केलं. दुसऱ्या करता कॉलिंग आहे. इथे कॉलिंग मध्ये गडबड पाहायला मिळाली आणि त्यामध्ये आली आहे विकेट. धावचीच्या स्वरूपानं माघारी परतावं लागलंय कृष्णाला. विकेट मिळतीये खेळाडू बाद. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलाय. आमचं बँड पथक उत्तर भारतीयांचं सर्वात पसंतीदा सॉन्ग ते त्यांच्याकडनं तिथे वाजवलं जात आहे. उत्तर भारतीय हे गाणं लागलं की मग बेधुंद होऊन नाचतात. अगदी ते गाणं आमचे ब्रास बँड पथक मैदानाच्या श्याम नाईक गॅलरीमधनं वाजवत असताना यावेळेस मात्र चांगला तगडा प्रहार. बॉल सीमा रेषा पार. षटकार. इट्स अ रिअल आउट ऑफ द पार्क. ब्युटिफुल स्ट्रोक प्लेयर. एक अप्रतिम फटका तिथे पाहायला मिळाला. अगदी हरीश जोशीला जर आपण पाहिलं तर पुढे टाकला, ओव्हरपिच झाला बॉल आणि त्यानंतर त्यावर हा आघात. मैदानाच्या बाहेर गेलाय बॉल. षटकारामध्ये कन्वर्ट झालाय. 6. अप्रतिम फटकेबाजी सध्या मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. विकेट जात आहेत मात्र त्या विकेटचा फारसा प्रभाव डावावर पडतोय असं म्हणता येणार नाही. हरीश जोशी गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहे आणि त्याच्या विपक्षामध्ये हात खोललेत. म्हणजे जेव्हा तुम्ही सरसेनापती त्याला दडपणाखाली आणताना तेव्हा बाकीची सेना ही ऑटोमॅटिकली दडपणाखाली येते. इथे जर आपण पाहिलं तर हरीश जोशीवरच आक्रमण केलंय. त्यामुळे येणारे जे गोलंदाज आहेत त्यांच्यावर निश्चित थोडंसं दडपण असेल. 35 3 विकेटच्या पतनानंतर 2.2 षटकांचा खेळ झालाय. धावसंख्या जर आपण पाहिली तर 35 15. करंट रन रेटवर जर नजर टाकली तर तो 15चा आहे आणि 15 जर प्रत्येक ओव्हरमध्ये येत राहिला ना तर 90 ती टोटल धावफलकावर पाहायला मिळू शकते. आणि 90 एक अशी टोटल आहे जी तुम्हाला निश्चित विजयापर्यंत घेऊन जाऊ शकते. हरीश जोशी आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं थोडासा क्षेत्ररक्षणामध्ये बदल करतोय. जो थर्डमॅनचा
क्षेत्ररक्षक होता त्याला थोडंसं वाईड नेलंय. जर तिथे कटशॉट खेळला तर तो रोखता येईल, अगदी त्या पद्धतीने त्याला तिथे सेट केलं गेलंय. यावेळेस मात्र फटका फसलाय, बॉल हवेत आहे, टॉपेज घेतलं होतं, मात्र इथे 3 खेळाडूंच्या मधोमध पडला. कोण त्या बॉलवर येईल याबाबत प्रश्नचिन्ह होता. अगदी तिघांच्या मधोमध पडला बॉल, जोवर उचलला गेला एक सिंगल मध्ये चेंडू कन्वर्ट झाला. धावा संख्या जर आपण पाहिली तर 36 धावा, 14च्या सरासरीने धावा आल्या तर 89 बनतील, 12 पर ओव्हर आल्या तर 80 बनतील, 14 पर ओव्हर आल्या तर 88 बनतील आणि 16 आल्या तर मग कालच्या दिवसात जी टोटल होती 95 ती तुम्हाला धाफलकावर पाहायला मिळू शकते. अगदी चांगलं टेलिकास्ट, प्रिन्स मूवीज आम्हालाही बदल होते समालोचन करताना त्यांची. यावेळेस दमदार, फुल पॉवरफुल, ब्युटिफुल अँड सक्सेसफुल षटकार 6. चांगला स्ट्रोक इथे आपल्याला पाहायला मिळालाय. पुल केलं यावेळेस बॉलला आणि त्याला पॉवरफुल बनवलं, षटकारामध्ये कन्वर्ट केलंय. पंकज नाईक आपल्या अंदाजामध्ये फलंदाजी करताना तुम्हाला पाहायला मिळते. हरी जोशी याला कमबॅक करावा लागेल. हो, चांगला प्रयत्न होता कमबॅकचा. इथे एस्ट्यांचा वेध घेणारा हा चेंडू तर थोडासा ऑफस्टिकच्या बाहेरून चेंडू गेलेला आहे. चांगला कमबॅक पाहायला मिळतोय. चांगला बॉल इथे आपल्याला पाहायला मिळाला हरी जोशीच्या माध्यमातून. निर्धावच्या स्वरूपाने इथे चेंडू आलाय. कमबॅक करणं गरजेचं होतं आणि हरी जोशीला कमबॅक कसं करावं हे नव्यानं सांगण्याची गरज नाही, ठाऊक आहे त्याला. क्रिकेटचे चढ उतार ज्यानं जवळून पाहिलेत तो हरी जोशी यावेळेस अगदी चांगल्या पद्धतीची गोलंदाजी करताना शेवटचे 2 बॉल इथे निर्धावच्या स्वरूपाने टाकतोय. ओव्हर समाप्त होतीये. एकंदर इथे ओव्हर नंबर 3चा खेळ संपलाय आणि 42 धावा दाफलकावर आहे. 14च्या सरासरीनं 3 ओव्हरमध्ये 42 बनल्यात. आणखी 3 ओव्हरचा खेळ शिल्लक आहे. कसा खेळ असेल इथनं पुढे येणाऱ्या 3 ओव्हरचा हे आपण जरूर पाहणार आहोत. मात्र मैदानामध्ये आपण जर पाहिलं तर थोडंसं सर्व खेळाडू एकत्रित होत असताना ब्रास बँडकडे जाऊ आपण. एक गाणं त्यांच्याकडनं ऐकू. तुम्ही एन्जॉय करत राहा BTPL सीझन 5. ही आमची श्याम नाईक गॅलरी तुम्हाला दाखवली जाते, जिथे प्रेक्षक आहेत, जिथे आई वज्रेश्वरी ब्रास बँड पथक ते सुद्धा तिथे आहेत. नवीन गोलंदाज गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता येत असताना दिपेश नाईक. महाराष्ट्र पोलीसमध्ये कार्यरत आहेत आणि ते सध्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता येत असताना बघूया कशा पद्धतीने इथे गोलंदाजी करेल, कुठल्या टप्प्यावर इथे गोलंदाजी करेल, काय इथे शांत ठेवेल बॅटरला, ती गरज आहे खऱ्या अर्थानं टीमची. चांगला बॉल तिथे अपील आणि उचलून धरली या पंचांनी. अगदी क्लिअर प्लम माघारी परतावा लागेल यावेळेस बॅटरला. पंचांच्या मनामध्ये कुठलाही संदेह तिथे बोट वर करताना पाहायला मिळाला नाही, कारण अगदी विकेटच्या मधोमध सापडला होता यावेळेस बॅटर. विकेटचं पतन होत आहे खेळाडू बाद. नवीन बॅटर
कॅप्टन सागर तरे मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरता आलाय आणि मला वाटतं काहीतरी प्राइस तो मैदानात आल्याबरोबर आलाय. सागरने जर 25 धावा बनवल्या तर करेश म्हात्रे यांच्याकडनं 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे आणि अक्षय म्हात्रे यांच्याकडनं सलगचे 3 षटकार 1000 रुपयाचे कॅश प्राइज आहे. सागर मैदानात आल्या आल्या एक चांगला फटका सजवतोय, फेकून देते बॉलला स्क्वेअर लेगच्या डोक्यावरनं सीमा रेषा पार, षटकार 6. चांगला फटका इथे सागरच्या बॅटमधनं आपल्याला पाहायला मिळाला. स्क्वेअर लेग वरनं कालचा दिवस माझा खराब जरी असला तरी आजचा दिवस मी माझ्या नावावर करेन या इराद्यानं, या मनसुब्यानं मैदानाच्या आतमध्ये तो फलंदाजी करत असताना तुम्हाला पाहायला मिळतोय. इथे सागरला अशीच विध्वंसकता मैदानात दाखवावी लागेल आणि ती विध्वंसकता त्यानं कंटिन्यू ठेवली आहे. बॅक टू बॅक दुसरा गगनचुंबी आसमानी टोला बीटीपीएल सिक्सर 6. या षटकाराच्या मदतीनं धावसंख्या जर आपण पाहिली तर ती जाऊन पोहोचली 54. 54 धावा धाफलकावर. सागर इथे चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये करत असताना अक्षय म्हात्रे आमचे कीबोर्ड प्लेअर वादक सागर तरे यांच्या सोबत ऑर्केस्ट्रामध्ये ते कीबोर्ड वाजवतात, त्यांच्या माध्यमातून देखील रोख रक्कम आहे 1111 रुपये प्राइस वाढलेली आहे अक्षय म्हात्रेच्या माध्यमातून. निश्चित काल सागरच्या फलंदाजीनंतर थोडंसं ट्रोल त्याला केलं गेलं होतं, मात्र तोच सागर आज त्याची जागा या टेनिस बॉल क्रिकेटमध्ये काय आहे ते मैदानाच्या आतनं दाखवून देत असताना बॅक टू बॅक 2 चांगले स्ट्रोक त्याच्या बॅटमधनं इथं जरूर आलेत. इथे गोलंदाजीच्या ट्रॅकवर दीपेश आहे आणि दीपेशच्या विपक्षामध्ये हात खोललेत. अगदी 2 वेळा त्याला आसमान दाखवलंय. बॉल सीमारेषेच्या पलीकडे षटकारामध्ये परावर्तित झालाय. सागर ज्या पद्धतीने फटकेबाजी करतो, ज्या पद्धतीने फलंदाजी करतो, बॉलनं फारसा फरक त्याला पडेल असं वाटत नाही. चेंडू कसा आहे कारण अगदी ताकदवर खेळाडू आहे, एखादा परफेक्ट स्पोर्ट्समन त्या पद्धतीने त्याची बॉडी लँग्वेज आहे. यावेळचा बॉल गुड कमबॅक. चांगला चेंडू होता, ऑफ स्टंपवरनं आत आला, सरळ राहील असं एक्सेप्ट केलं होतं, मात्र हलकासा आत आला त्यामुळे बॅट अँड बॉल मधले कनेक्शन झाले नाही. बॉल विकेट कीपरच्या हातामध्ये गेला. एक निर्धाव चेंडू इथे आपल्याला पाहायला मिळतोय. 54 ऑन बोर्ड. 4 विकेटच्या पतनानंतर 3.4 षटकांचा खेळ संपलाय. यावेळेस मात्र ऑन साईडला फटका चांगला आहे, मात्र क्षेत्ररक्षकाला तिथे बीट करत असताना, दर्शन नाईकला बीट करत असताना बॉल निघून गेलाय. बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि लॉंग लेगच्या मध्यावरनं सीमा पार, चौकार. दर्शन नाईक समालोचक सुद्धा आहेत आणि मागच्या काही पर्वांमध्ये ते निश्चित आमच्या सोबत असतात, मात्र उद्यापासून जसा वेळ मिळेल निश्चित येतील ते. पुढचा बॉल. करेश म्हात्रेचं प्राइस आज 500 रुपये निश्चित खुले होणार आहेत वाटतं, कारण क्षेत्ररक्षक सागरला खूप जास्त मदत करतायत. बॅक टू बॅक दुसऱ्यांदा मिसफील्ड झाली आहे. बॉल सीमारेषा पार. 20 तर लागल्यात, एकच मोठा फटका बाकी आहे. जर एक मोठा फटका इथे आला तर 25 क्रॉस जरूर करून जाईल, मात्र सध्या जर आपण पाहिलं तर धावफलक अगदी वेगानं पुढे सरकलंय, जाऊन पोहोचलंय 62. 62 या आकड्यावर. जो काही राग मनामध्ये होता आतापर्यंत न झालेल्या बॅटिंगचा, तो सर्व राग एकाच मॅच मध्ये काढण्याचा ठरवलंय सागरनं आणि अगदी चांगली फलंदाजी सध्या मैदानाच्या आतमध्ये तो करतोय. 5 बॉल मध्ये 20. 400चा स्ट्राईक रेट. 62 रन्स दाफलकावर आहेत. या मॅचवर खूप सारी समीकरणं ती बदलतील. जर इथे सागर तरेनं या मॅच मध्ये जोशी फाउंडेशनला पराभवाची चव चाखावी लागली ना, तर येणाऱ्या मॅच मध्ये किंवा मग पूर्ण उलटफेर, कोण कुठे कुठल्या स्टेजला जाईल काहीच भरोसा नाही. पूर्ण चेहरा मोहरा बदलेल या पूर्ण गुणतालिकेचा. हरी जोशी तोही महागडा ठरला या मॅच मध्ये. त्याच्या विपक्षामध्ये ही रन जरूर घेतल्या गेल्यात.
मागील ओव्हरमध्ये 14 रन्स त्यानं खर्च केल्या होत्या. तो हरी जोशी आलाय. त्याच्या विपक्षामध्ये पंकज इज ऑन अ स्ट्रायकर एंड. 6 बॉलमध्ये 13 रन्सवर तो मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना हरी. यावेळेस मात्र फटका फसलाय. टायमिंग प्रॉपर नाहीये. क्षेत्ररक्षक तिथे चुकी करतोय. हा गोलंदाज तोपर्यंत परिपूर्ण होत नाही जोपर्यंत क्षेत्ररक्षक त्याला हवी तशी साथ देत नाही. आणि क्षेत्ररक्षकाने योग्य ती साथ दिली नाही तर मग गोलंदाज कदापि चांगलं काम करू शकणार नाही. गोलंदाजीच्या ट्रॅकवर हरी जोशी आहे. पहिल्याच बॉलवर विकेटची संधी त्याने निर्माण केली होती. नेक्स्ट मॅच लीग स्टेज मधली शेवटची मॅच असेल. नारायण एंटरप्राइजेस आणि श्रीशा 11 दोन्ही संघ टॉस करता रेडी राहायचंय. लोअर फुल टॉस. बॉल सीमा रेषा पार. करेश म्हात्रेच्या एटीएम मधनं 500 रुपये लेस. या षटकाराच्या मदतीने धावसंख्येमध्ये वाढ होतीये. धावसंख्या पुढे सरकते आणि जाऊन पोहोचते येते 69 या आकड्यावर. बहरदार बॅटिंग, खुमासदार बॅटिंग ज्याला म्हणतात ना, ती सध्या मैदानाच्या आतमध्ये सागर तरे. 6 बॉलमध्ये 26 बनवल्यात त्यानं. मग समोर कोण उभा आहे त्यानं फरक पडत नाही. मात्र हरी जोशीनं यावेळेस विकेट करता संधी निर्माण केली आहे आणि इथे महत्वाची विकेट मिळवली आहे. माघारी परतावं लागेल बॅटरला. विकेटचं बदल होत आहे. सागर तरे इथे करेश म्हात्रेनं जे प्राइज लावलं होतं ते त्यानं बिलकुल आपल्या नावावर केलं आणि त्यानंतर लगेचच बाद होऊन तंबूच्या आसराला परतत असताना पाहायला मिळतंय. विकेट मिळतीये खेळाडू बाद. तीन चेंडूचा खेळ आणि त्यानंतर जर आपण पाहिलं तर धावफलकावर 69 धावा. आजच्या रात्रीतली सर्वात हाय स्कोरिंग मॅच आपण सध्या मैदानाच्या आतमध्ये पाहताय. मयूर जोशी नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरता आलाय. यानंतर आपण टॉसकडे जाणार आहोत 6 ओव्हर नंतर. यावेळेस मात्र हा बॉल हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक तिथे बॉलच्या खाली तर आला आणि पहिला दुसरा तिसरा नाही तर चौथा अटेम्प्ट तिथे सक्सेसफुल झाला. विकेट मिळाली. माघारी परतावं लागलं बॅटरला. विकेटचं बदल खेळाडू बाद. धावसंख्या जर आपण पाहिली तर 69 रन्स धावफलकावर आहेत आणि अजूनही या डावामधले जवळपास 8 बॉल ते शिल्लक आहेत. म्हणजे 80+ इथनं जरूर विचार केला जाईल. फुल टॉस मिळाला. मात्र त्याला जर आपण पाहिलं तर एक सिंगलमध्ये कन्वर्ट केलं. डबल करता कॉलिंग नाही आहे तिथे. एकच सिंगलवर समाधान मानावं लागेल कारण फिल्डिंग चांगली तेवढं चांगलं रिटर्न तिथे पाहायला मिळते. एक या धावसंख्येनं धावफलक 70 धावा धावफलकावर. 5 चेंडूचा खेळ झालाय. शेवटचा बॉल या ओव्हर मधला अजूनही शिल्लक आहे. पुढचा बॉल. यावेळेस दमदार स्ट्रोक. बॉल सीमा रेषा पार. विध्वंसकता आणि विस्फोटकता या मॅच मध्ये प्रत्येक खेळाडूकडनं पाहायला मिळतीये. यावेळेसचा बॉल उडवून फेकून दिला मिड विकेटच्या डोक्यावरनं. ऑफ स्टंपच्या बाहेर
पिच करण्याचा प्रयत्न, वाचण्याचा प्रयत्न होता, मात्र अगदी पुढ्यात पडलेल्या या बॉलला अगदी योग्य तऱ्हेनं तिथे फेकून दिलं सीमारेषेच्या बाहेर. या षटकाराच्या मदतीने धावसंख्या जर आपण पाहिली तर धावफलकावर धावसंख्या एकंदर लागली गेली आहे 69-69. पाच ओव्हरचा खेळ आणि 76 धावा धावफलकावर आहेत. अजूनही जर आपण पाहिलं तर शेवटची ओव्हर शिल्लक आहे. या मॅच मधनं प्रेक्षकांचं मनोरंजन ते खूप चांगल्या पद्धतीने झालंय, किंवा मग बाकी टीम त्या ज्या विचार करत होत्या की इथे एक चांगली टोटल उभी राहावी, थोडासा उलटफेर या गुणतालिकेमध्ये व्हावा, हे सर्व काही जे हवं होतं ना प्रत्येक टीमला ते या मॅच मधनं मिळालंय. शेवटचं षटक गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाजी करण्याकरता येतोय गोलंदाज अजय नाईक. पहिलाच बॉल बीमर. या बीमरवर इथे जर आपण पाहिलं तर चेंडू हुळकावून देण्याचा प्रयत्न करत होता. क्षेत्ररक्षकाची चुकी नाही म्हणता येणार, कारण अचानक तो बॉल थोडासा खाली राहिला आणि वेगानं बाउंड्री लाईनकडे जाण्याचा प्रयत्न करत होता. मात्र तिथे त्यानं चाणाक्षरं दाखवली, आपल्या पायाच्या साह्यानं त्यानं त्या बॉलला स्टॉप केलं. रन जर आपण पाहिलं तर वाढत असताना, पुढे सरकत असताना यावेळेस मात्र हा बॉल तिथे जर आपण पाहिलं तर निर्धावच्या स्वरूपानं धावसंख्या एकंदर आपण पाहिली तर धावफलकावर धावसंख्या 79 आहे. पहिलाच बॉल बीमर +2, एकूण 3 रन पाहायला मिळाले होते. फ्री हिटचा बॉल तिथे निर्धावच्या स्वरूपानं टाकला गेलाय. दर्पण स्ट्रायकर एंडकडे आहे. चांगला बॉल गुडलेन स्पॉटवरनं त्या बॉलला उसळी मिळाली, टॉस केलं आणि तो टॉस करणं इथे पथ्यावर पडलंय असं म्हणावं लागेल. बॉल विकेट किपरच्या हातामध्ये गेला. थोडंसं बातचीत, थोडंसं विचार विनिमय दोघांमध्ये होत असताना पाहायला मिळतोय. विचार दोघांमध्ये होणं खूप गरजेचं आहे, एकमेकाला कानमंत्र देणं खूप गरजेचं आहे. हा कानमंत्र जो खूप महत्त्वाचा असतो, कारण नॉन स्ट्राईक एंडचा खेळाडू त्याला खूप चांगल्या पद्धतीने चेंडू पाहता येतात. यावेळेस जर आपण पाहिलं तर ऑफस्टम्पच्या बाहेर ना पुण्याचं एकदा हलकंसं आत आणलं, त्यामुळे पंच कुठल्याही निर्णयापर्यंत पोहोचले नाही. एक निर्धाव बॉल. गोलंदाजानं आपली चाणाक्षरं दाखवली. आपल्या गोलंदाजीच्या भात्यामधली जी वैविध्यता होती ती वैविध्यता यावेळेस त्यानं फलंदाजाला दाखवली आणि बॉलला विकेटच्या मागे निर्धावच्या स्वरूपाने घेऊन गेला. चांगला बॉल ऑफस्टम्पच्या बाहेरनं. खराब फलंदाजीचं प्रदर्शन पाहत आहे. आतापर्यंत सर्व काही अलबेल सुरू होतं, मात्र इथे जर आपण पाहिलं तर सलगचे 4 निर्धाव बॉल फलंदाजी करणाऱ्या दर्पणच्या विपक्षामध्ये. ज्या दर्पणकडनं अपेक्षा होत्या त्या दर्पणनं अपेक्षांचा भंग केलाय असं म्हणायला हरकत नाही. 4 सलगचे निर्धाव बॉल त्याच्या बॅटमधनं पाहायला मिळत आहेत. यावेळेस फटका चांगला आहे. लॉंग ऑफमध्ये क्षेत्ररक्षक आहे, एकच घेतली जाईल. डबल करता इथे प्रयत्न नसेल, कारण 80 धावा या धावफलकावर जोडल्या गेल्यात. अजूनही या इनिंगचा शेवटचा बॉल 80 म्हणजे एक चांगली टोटल आहे, स्ट्रॉंग टोटल आहे. या बॉल नंतर आपण टॉसकडे जाणार आहोत आणि बाबू शहा सर तिथे टॉस बॉक्समध्ये आपल्यासोबत असतील शेवटच्या मॅचमध्ये. आणि इथे रनआउटच्या स्वरूपाने होईल ती विकेट. एकंदर 80 धावा धावफलकावर विजयाकरता 81 ची गरज आहे. नारायण एंटरप्राइजेस आणि श्रीशा 11 या 2 टीममध्ये इथे टॉस केला जाईल. बाबू शहा सर आपल्यासोबत टॉस बॉक्समध्ये असतील. जाऊया टॉस बॉक्समध्ये, जिथे दोन्ही कर्णधार आपल्यासोबत जॉईंट होताना पाहायला मिळतील. अगदी नयनरम्य असा हा नजारा तुम्हाला यूट्यूबच्या माध्यमातून दाखवला जातोय. हा आमचा VIP डाईस, त्याच्या बाजूला आमचा समालोचन कक्ष, तिथेच टॉस बॉक्स सुद्धा आहे. मान्यवरांना विनंती करतो की आपण टॉस बॉक्समध्ये यावं आणि बाबू शहा सर आपल्याला ही टॉस बॉक्समध्ये जॉईंट व्हायचं आहे, जिथे टॉस केला जाईल 2 टीमच्या दरम्यान.
तो चलिए बात करेंगे आदरणीय कल्पेश गुलबी साहब और विपिन पाटिल साहब। देखिए बात करेंगे, दो हमारे मेहमान इस वक्त अतिथि हैं और जिनके हाथों से यहाँ पर टॉस किया जाएगा और टॉस जीतने वाले कप्तान को खास गिफ्ट देखिए हम देख सकते हैं। कल्पेश गुलबी साहब देखिए बात करेंगे, उसके साथ साथ चलिए कॉइन दीजिए संदेश सर। अच्छा क्रिकेटर हूँ फिर मैं सर, कौन उड़ा रहे हैं? तो चलिए टॉर्च यहाँ पर देखिए उड़ाया जा रहा है। काटा कॉल यहाँ पर करिश मात्री टॉर्च जीते हैं सबसे। करिश, मैच का क्या हालत है सबसे पहले यहाँ पर? ये मैच कितनी अहम है आपके लिए? ये मैच भी इम्पोर्टेंट है। अगर RI11 जीतती है तो मेरे को दोनों तरफ से चांस रहेगा। अगर हारती है तो यहाँ पर सामने वाली कौन सी टीम को बेनिफिट फायदा मिलेगा? नहीं, अगर जोशी फाउंडेशन जीतेगी तो मेरे को भी हर हाल में मैच जीतना पड़ेगा, लेकिन RI11 जीतती है तो मेरे को थोड़ा प्रेशर कम रहेगा, लेकिन ट्राई तो करूँगा जीतने के लिए। डिसीजन क्या रहेगा? बैटिंग करेंगे। प्ले 11 पर कुछ बदलाव या सेम टीम के साथ? नहीं, चेंजेस तो करना पड़ेगा, एक चेंज तो करना पड़ेगा। लास्ट मैच है। तो चलिए करिश ने यहाँ पर देखिए टॉस जीते, बैटिंग लिए। अगर टॉस आप जीतते तो आपका डिसीजन क्या रहता है? हम लोग भी बैटिंग के लिए थे। क्या कितना अहम है ये मुकाबला आपकी टीम के लिए? हम तो दोनों में से दोनों जीते, फिर भी आया मैं, अगर दोनों तीनों टीम दो दो जीतती है तो फिर वो चिट्ठी पे जाएगा। और BTPL को कैसे एंजॉय कर रहे हो? क्या माहौल देखिए बहुत शानदार बनाए हैं। बहुत अच्छा एंजॉय कर रहे हैं, हर साल एंजॉय करते हैं और बहुत मेहनत लेते हैं बच्चे लोग और अच्छा करते हैं। तो चलिए बेस्ट ऑफ लक देना चाहेंगे दोनों टीम को। विनर टॉस जीतने वाली टीम है करिश को देखिए कल्पेश दादा देखिए हमारे उनके साथ में। विपिन दादा देखिए और कल्पेश गुलबी साहब देखिए बात करेंगे, जिनके हाथों से देखिए स्पेशल गिफ्ट है टॉस जीतने वाले कप्तान को। देखिए यहाँ पर करिश मात्री, ऐसा कोई शहर नहीं, ऐसा कोई मैदान नहीं जहाँ पर टॉस जीतकर यहाँ पर बैटिंग चुने यहाँ पर। और दिलचस्प रहेगा, लेकिन उससे पहले चलते हैं इस मुकाबला की तरफ। दोनों टीम के लिए मैच बहुत अहम है। हमारे संदेश पाटिल सर देखिए बात करेंगे, इस वक्त डिनर की आनंद ले रहे हैं। नको हाँ। क्या बात है चिंटिया भाई, ग्राउंड में भी हो जाना चाहिए भाई, इतना बढ़िया टारगेट आपने सेट किया है। तो चलिए बात करेंगे, करिश मात्री टॉस जीते देखिए यहाँ पर पहले बैटिंग चुने हैं और जिसके बाद मैच खेला जाएगा। लेकिन यहाँ पर 81 रनों का टारगेट से अल्पेश सर कहते ना आपने शीशा का महल तो बना लिया, लेकिन जमाना पत्थर गए। और सुभाष देखिए गेंदबाजी के लिए तैयार हैं और जगन्नाथ देखिए बल्लेबाजी में और विकास नाइक देखिए उनके साथ है। ओ पहला गेंद देखिए बात करेंगे यहाँ पर, शायद लगता है बल्ले को छूकर विकेट को टकराया। देखेंगे रिप्ले में प्रिंस मूवीज में किस तरह से बैटर यहां पर चारों खाना चित हुए। चलिए रिप्ले में इस वक्त हम देख सकते हैं यहां पर इनस्विंग गेंद था देखिए, अंदरूनी हिस्सा देखिए अंदर बल्ले का लिया यहां से और उसके बाद सीधा जाकर मिडिल ऑफ स्टंप को बिखारा। भाई निराश रहेंगे, इसलिए कहते ना बैकफुट पर खेलना हमेशा आपके लिए कठिन होता है। बहुत बड़ा देखिए 81 रनों का टारगेट से और
चलिए अल्पेश सर बात करेंगे यहाँ पर पहला गेंद पर देखिए विकेट मिल गया जहां पर 81 रनों का टारगेट से। नए बैटर संदीप आए और स्ट्रेट देखिए सीधा खेले यहां से, आते आते देखिए पर चौके दाग दिए यहां से, और यही काम करना होगा सानो को सर का। देखिए सारा 4 रन। बहुत बढ़िया देखिए यहां पर सीधा एकदम स्ट्रेट खेले यहां से। गेंदबाज फिर से एक बार होंगे तैयार से। चलिए थोड़ा सा माठ बाजा, हाँ थोड़ा शांत रहिए जैसे गेंदबाज तैयार होते हैं। और सुभाष पाटिल देखिए फिर से एक बार तैयार से। ओ बहुत बढ़िया देखिए यहां से शॉट ऑफ लेन और उछाल थी भाई यहां से, और उछाल से पूरी तरह से पीट हुई यहां पर। शाहरुख खान चित है। आईपीएल के धुन आवाज देखिए यहां से आता हुआ। 4 पर 1 विकेट गंवाए हैं, और जहां पर 81 रनों के टारगेट से यहां से बल्लेबाजी की तरफ थोड़ा नजर घुमा लेते हैं। हरिया 11 किस तरह से यहाँ पर बल्लेबाजी रही। मनोज कुलबी ने देखिए बात करेंगे, शुरुआत एक अच्छा दिलाए 17 रन, और उसके बाद है ओ यहां से शायद कैच भी ले लिया गया या विकेट है। क्या बात है, क्या बात है। देखिए यहाँ पर विकेट गिरने के साथ साथ है और जश्न जारी है। और स्कोर की बात करेंगे, स्कोर देखिए यहाँ से 4 रनों पर 2 विकेट गंवा चुके हैं यहाँ पर। अल्पेश सर कहते हैं ना, दिल ने चाहा जिसे जान से ज्यादा, और कभी कभी वही रुलाती है सबसे ज्यादा। उम्मीद रखा गया था ऊपर के बल्लेबाज के लिए। ओ यहाँ पर देखिए बात करेंगे अक्रॉस द लाइन से, खड़े खड़े यहाँ पर घसीट कर खेलना चाहते थे, यहाँ पर मिड विकेट के ऊपर से लेना चाहते थे, लेकिन इसके आप बढ़िया देखिए यहाँ से एक एक डॉट गेंद देखिए मुश्किल बनाएंगे आपके लिए। गेंदबाज फिर एक बार तैयार से। ओ इस बार देखिए थोड़ा लेंथ को आगे रखा था फील्डर, देखिए मिड विकेट तैनात है वहां से, और जब तक गेंद वापस आता था तब तक देखिए एक रनों से देखिए स्कोर आगे पहुंचेगा। लेकिन से 81 रन का टारगेट है, तो यहाँ पर अल्पेश सर एक खिलाड़ी को मोहरा बनना होगा, क्योंकि जिस मोहरा पिक्चर में हमने देखा था अक्षय कुमार जब मोहरा बने थे तभी गाना लगा था, तो चीज बड़ी है मस्त मस्त। तो तभी देखिए यहाँ पर एक अच्छा बल्लेबाज है, कोई खिलाड़ी एक मोहरा बनता है, फिर डीजे की तरफ से गाना लग सकता है। लेकिन पहला ओवर का खेल समाप्त होने के साथ साथ टीम का स्कोर देखिए पहुंचा है 5 रन। रख भरोसा खुद ही पर क्यों ढूंढते हो फरिश्ते, परिंदों के पास कहां होते हैं नक्शे, फिर भी ढूंढ लेते अपने रास्ते। लेकिन यहाँ पर नक्शा भी है और रास्ता भी है। 30 गेंद बचा है, और जहां से बात करेंगे आपको 76 रनों की जरूरत है। दे तो होता है प्यार, 2 घुट मुझे भी पिला दे शराबी। क्या बात है, क्या धुन था, क्या ताल था। और मुझे लगता है शायद चिंडिया मैदान के अंदर था। चिंडिया थोड़ा मैदान के अंदर होने दीजिए। गॉगल निकाल दिए भाई, गॉगल लगाइए, गॉगल लगाइए। भला एक चौका जाएगा चलेगा, गॉगल लगाइए। रन बहुत बनाई है आपकी टीम ने। ये चलिए आईपीएल का धुन। संदेश सर क्या कहना चाहोगे? माहौल बहुत बढ़िया बन चुका है। अगर माहौल आज ऐसा है तो सोचिए आने वाला कल और फाइनल डे क्या माहौल रहेगा। क्योंकि जहां पर लीग का तो सेमीफाइनल फाइनल रहेगा, और वही बात करेंगे ग्रामीण के टीम भी लगभग क्वार्टर फाइनल सेमीफाइनल। ये बात तो होती रहेंगी बबूशा, लेकिन आप पहली मर्तबा इस ग्राउंड पे ऊपर कमेंट्री कर रहे हो,
आपने पूरे पनवेल में हर टूर्नामेंट में आपने अपनी कमेंट्री की है, कैसा महसूस हो रहा है आपको यहाँ पर आकर? नहीं, मैंने तो यही बताया, कहते ना आरचू है टूटे दिल का मुरब्बा बन गया, और इस मैदान पर आते ही दिल गार्डन गार्डन हो गया, क्योंकि गार्डन जैसा लुक है भाई। कैसा लग रहा है आपको? नहीं, इस ग्राउंड का लुक कैसा लग रहा है नहीं, आपको? अंतर्राष्ट्रीय में पहले ही बताया कि आईपीएल जैसे लीग को गिरा तो नहीं सकता है, लेकिन हिलाने का ताकत रखता है। फाइनल टी दूसरी मंजिल पर कमेंट्री करने का निश्चित रूप से मजा ही कुछ अलग है। ग्राउंड भी देखिए सामने, और मैदान देखिए नीचे एकदम से, बहुत बढ़िया, अच्छा फीलिंग हुआ निश्चित रूप से। स्कोर की बात करेंगे, स्कोर देखिए जाकर पहुंचा यहाँ से। आपने हर लीग में कमेंट्री की है, भिवंडी में पहली मर्तबा आप इस लीग में आए, हर तरफ प्यार दिखाई दे रहा है आपको। सामने की और स्टैंड है और बैठे भी आप स्टैंड में, आरके पार्टी स्टैंड कहते हैं इसको, आप जहाँ पर बैठे हो। चलिए विकेट गिरता हुआ यहाँ से देखिए, एक तरफ जश्न की माहौल चल रही है, एक तरफ मातम की माहौल। ए चलिए चेंटिया ऑन फायर, होने दो हाँ। इसे कहते हैं चेंडिया डांस। आपने आते ही आपने देखा इस ग्राउंड का माहौल काफ़ी अच्छा है, काफ़ी क्रिकेट रसिक बैठे यहाँ पर, और साथ ही साथ अच्छे मैसेज भी हो रहे हैं। आपने जब एंट्री की है इस ग्राउंड में, आपको कैसा लगा? बहुत अच्छा लगा। संदेश सर कहते हैं ना, बुरी नजर से देखो तो हर चीज बुरी लगती है, अगर अच्छी नजर से देखो ना तो वेस्ट इंडीज की लड़की भी आलिया भट्ट लगती है। क्या बात है, नजर अच्छी होनी चाहिए, सब कुछ ये टूर्नामेंट में अच्छा है, फिर क्यों हम बुरी बात करें भाई। इस टूर्नामेंट के लिए जीतने वाले जो रहते हैं ना, काफ़ी यहाँ से नाचकर बैंड लगाकर घर पर ट्रॉफी लेके जाते हैं। हारने वाले भी खूब पीते हैं गम बुलाते हैं, गम बुलाने का एक तरीका है भाई। हाँ, ये चलिए आईपीएल का धुन अब आ रहा है, पम 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 पम। चलिए क्या बढ़िया देखिए यहाँ से, ओ जड़ में रखता हुआ यहाँ पर ताश का जोकर बुमराह का एयर कर रहा, मैच का पासा पलट रहा है यहाँ पर, विकेट की झड़ी देखिए यहाँ पर, चौथा विकेट। बबूशा, आपने कमेंट्री भी अच्छी की है। हमारे ऑर्गेनाइज कमेटी के बाला तरे जिन्होंने कहा कि ये माहौल हर साल हम बनाते हैं, ऑर्गेनाइज कमेटी ने काफ़ी मेहनत ली इस टूर्नामेंट के लिए, और साथ ही साथ सभी जो भादोड़ बी की जो टीम है काफ़ी मेहनत लेते इस टूर्नामेंट के लिए। आप 3 महीना यहाँ पर आके पीछे आते तो फिर आपको इस ग्राउंड में कुछ नहीं दिखता, पूरी तरह हराली घाट जो है आपको दिखाई दे रही है, ये नहीं थी पहले। चलिए क्या बात है, संदेश सर कितनी दिखी यहाँ पर राष्ट्रभाषा हिंदी लाजवाब, आता मला मराठी बोलायला लागेल। तो चलिए बात करेंगे, नहीं दोनों देखिए, मराठी मातृभाषा हमारी शान है, और राष्ट्रभाषा देखिए हमारे देश का। नक्कीच बबूशा, मी मराठीमध्ये ट्रान्सलेट करतो, तुम्ही हिंदीमध्ये नक्कीच आहे। तुम्ही जेव्हा आले तेव्हा इथे आउटफील्ड खूप खराब होती, आता तुम्ही इथून कॉमेंट्री करताय, अतिशय जबरदस्त झालेली आहे, आणि हे जो काम आहे, भादवडची टीम आहे, तुम्ही रायगड पनवेल साईडला बघता, त्या संपूर्ण टीमने ही मेहनत घेऊन हा ग्राउंड जो आहे सुंदर असा बनवलेला आहे। नाही संदेश सर, मला महाराष्ट्राला भरपूर प्रेम दिला आहे, मी कधी पण सांगतो ये शेर है कि न तलवार की धार से न बंदूक के विचार से, अगर बाबू साहब फेमस है, ठाणे रायगढ़ महाराष्ट्र के हर इंसान के प्यार से, सभी का बहुत अच्छा प्यार है। और बाला तरीके के साथ अभी भी मेरा बहुत चर्चा चल रहा था आधे घंटे से, क्योंकि शायद मुझे लगा नहीं था जिस भिवंडी टीम रायगढ़ पर खेली थी कि मैं एक दिन भिवंडी में पहुंच पाऊंगा, और निश्चित रूप से आप लोगों का प्यार रहा और कुछ मेरी मेहनत रही। अल्पेश सर जैसे हमारे स्कोरर, संदेश सर आप जैसे कमेंटेटर्स हैं, और निश्चित रूप से जिंदगी का छोटा सा दुनिया है भाई, मेहनत करते रहो, रिजल्ट लेते रहो यहाँ से। और क्या देखिए यहाँ पर पकड़ा जा रहा है, और पिछली देखिए बात करेंगे संदेश सर, यहाँ पर 11 गेंद से कोई बाउंड्री नहीं और 4 विकेट गवाए हैं। कहते ना इंसान पाउडर लगाते हैं नहाने के बाद, ये बैटर बाउंड्री कब लगाएंगे, क्या मैच हारने के बाद? भरपूर दबाव आलेला आहे इथे जोशी फाउंडेशन टीम संघावर, लक्ष फार मोठा आहे, धावांची कुठेतरी कमतरता पाहायला मिळते, कारण की जवळ षटक जर विचार केला आपण तर
तिसरा षटक सुरू झालेला आहे आणि धावा फक्त आणि फक्त आम्हाला पाहायला मिळते ते म्हणजे 7 धावा आणि 5 विकेट, म्हणजे अर्धा संघ जो आहे गारज झालेला आहे. आता हरी जोशी आणि मिलिंद मात्र आता जॉईंट होते खेळपट्टीवर. भरपूर उलटफेर पाहायला मिळेल जर सागरने हा सामना जिंकला ना, आणि पुढचा मॅच फार इंटरेस्ट असेल या स्पर्धेच्या माध्यमातून. समोर आई वज्रश्री ब्रॉसबँड संपूर्ण ब्रॉसबँड पथक एन्जॉय करताना प्रत्येक वर्षी त्यांचं मोहलाचा सपोर्ट आहे या स्पर्धेला आणि संपूर्ण संघांसाठी. चेंड्या मैदानामध्ये एन्जॉय करताना आणि संपूर्ण त्यांचे वादक मित्र नक्कीच चांगले चांगले संगीत पेश करताना ब्रॉसबँडच्या माध्यमातून. सचिन भाऊ तरे प्रत्येक वर्षी स्वप्न घेऊन ही स्पर्धा उभी करतात आणि स्वप्न खऱ्या अर्थाने पूर्ण होत असतात. प्ले अँड मिस चेंडू डॉट, चांगली गोलंदाजी, दैवत वायडे गोलंदाजी करत आहे. फिरकी गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळत आहे. अनेक वर्ष सातत्याने काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न करताना आपण पाहतोय सचिन तरे आणि योगेश तरे आणि त्यांची संपूर्ण टीम. भादवड बी अफाट मेहनत या स्पर्धेसाठी. खेळाडूंचा मान सन्मान वाढवणारा आपण हा BTPL पाहतो. गावातील जे लेजंड खेळाडू आहेत त्याचा मान सन्मान वाढवणारा हा खेळ आहे. मात्र इथं मिस टाइम झाले आणि फलंदाज मिलिंद मात्र बॅक टू डग आउट. बडी मछली जाल में फंसती हुई. वॉड कॅच मयूर जोशी अतिशय जबरदस्त झेल पकडताना आपण पाहायला मिळाला. रिप्ले मध्ये दाखवला जात आहे. स्टँड अँड डिलिव्हर हेलिकॉप्टर ड्राईव्ह केला होता मिलिंद मात्रे याने आणि सरळ मयूर जोशी याच्या हातामध्ये लँड झाला होता. वॉड कॅच, एक रनिंग झेल पाहायला मिळाली. अगदी चित्याच्या चपलाईने ही धाव पाहायला मिळाली होती आणि सुंदर अशी झेल पाहायला मिळाली. संदेश सर देखिए, जब जब बड़ा हिट खेलने गए हैं यहाँ पर विकेट गिरा. यहाँ पर हरीश जोशी देखिए यहाँ पर जैसे बिन पानी से मछली तड़पती है, नॉन स्ट्राइक पर तड़प रहे हैं. बाकी के खिलाड़ी का साथ नहीं मिल पा रहा है यहाँ से. जैसे अब मैं कह सकता हूँ कि मुश्किल खड़ी हो चुकी है अब जोशी फाउंडेशन टीम के लिए, क्योंकि 6 विकेट गिरी है अब तक. नहीं, संदेश सर कहते ना, वक्त जब आंखें फेर लेता है तो शेर को कुत्ता भी घेर लेता है. जब वक्त दिन आपका बुरा हो फिर हर चीज बुरा हो जाता है, चाहे कितने भी आप भल्ला अच्छी करने जाओ. एब्सोल्युटली राइट बबूशा. लेकिन गेंदबाजी की मैं तारीफ करूंगा. जिस तरह की गेंदबाजी हो रही है, तोड़ फोड़ बल्लेबाजी, तेज नेज की अब तक बल्लेबाजी. अरे मुझे तो लगता है आकाशदीप की जगह एक गेंदबाज लेकर जाइए यहाँ से उठा के. जो ऑस्ट्रेलिया में टेस्ट मैच खेला जा रहा है, आकाशदीप सिराज क्या कर रहे हैं, अकेले बुमराह ही लड़ रहे हैं. सही कहा आपने. लेकिन ये घूमती भी गेंदबाजी, कटर गेंदें डाली जा रही है. आप ऑफ ब्रेक, लेग ब्रेक, स्विंगिंग यॉर्कर डाले जा रहे हैं यहाँ पर गेंदबाजों की ओर से. वही तो दिक्कत हो रहा है बैटर को कि तेरे जुल्फों में खो जाना चाहता हूं, पर तू तेल इतना लगाती है मैं हर बार फिसल जाता हूं. लेग कटर ऑफ कटर के सामने फंस रहे हैं, यही तो दिक्कत कर रहा है. ओ इस बार देखिए, बहुत बढ़िया लेंथ गेंद था, बाहर की तरफ कांटा बदला. इसे कहते हैं बल्लेबाज की नींद तोड़ना. जिस तरह की गेंदबाजी हो रही है, आपके बल्ले पे गेंद नहीं आ रहे तो फिर नो स्ट्राइक पे आपकी टीम के कप्तान है, उनको मौका देना जरूरी बनता है. हरीश जोशी भाई सोच रहे होंगे मैंने कौन सी गुनाह कर लिया भाई. आप रन लेंगे कि नहीं लेंगे वो भी सोचना होगा अपने को भी. लेकिन मुझे समझ में नहीं आया, जब इतना बड़ा टारगेट था, हरीश जोशी अपने आप को पीछे क्यों इतना रखें. संदेश सर थोड़ा बल्लेबाजी में प्रमोट कर सकते थे अपने आप को, कप्तान भी थे. और मैडन ओवर देखिए निकलता हुआ और विकेट के साथ साथ. क्या बात है. इससे पहले उमेश नाइक ने किया था 1 विकेट मेडन और साथ ही साथ यहाँ पर मेडन विकेट. मुझे तो लग रहा है सर रविचंद्र अश्विन ने रिटायरमेंट लिए हैं भाई, इन्हें मौका दे दीजिए. क्या बात है. अच्छी गेंदबाजी की दैवत वायडे जो भादवड़ बी के लिए खेलते हैं. यहाँ से फील्डिंग लगाना है आपको, समय के बारे में भी ध्यान रखना है आपको. चलिए बात करेंगे यहाँ पर स्कोर की बात करेंगे. स्कोर देखिए यहाँ पर 7 रन. दिल्ली बहुत दूर है और खास करके देखिए इसके बाद 18 गेंद रहेगा. और जीत की बात करेंगे ना यहाँ से, जहाँ से देखिए 74 रनों की जरूरत है. चलिए मुझे लगता है संदेश सर, मैच जिस तरह से चल रहा है, कहीं अगर टीम फंसते हैं तो हेलो स्कोर की बात कर लेंगे. स्कोर देखिए यहाँ से
चिंटिया भाई देखिए यहाँ पर थोड़ा सा गॉगल ऊपर लगाते हुए, ओ चलिए भाई, ओ चिंटिया भाई देखिए बात करेंगे, इतना आसान गेंद को मुश्किल बना रहे हैं। ये देखिए उनके लिए बैंड बाजा बजता हुआ भाई, शोर शराबा उनके लिए भाई। उल्टा चश्मा देखे लगाए हैं, लेकिन वो चाहते कि एका क्या जैसा आए, बड़ा होड़ी लगाया जाए यहाँ पर। और आप देखिए उल्टा काम करने लग गए हैं, क्योंकि सीधे बल्ले से रन नहीं आ रहे हैं। गैप था यहाँ से, थोड़ा सा कवर को डीप रखा गया था और लॉन्ग ऑफ को वाइडिश रखा गया था, और जिसके कारण 4 रन आता हुआ। हरी जोशी अब कोशिश कर रहे हैं, हम यही कह सकते हैं। वो कहते हैं ना, सांप गुजरने के बाद लकीर पीटी जा रही है अब। नहीं, हरीश जोशी ने देखिए बात करेंगे तो यहाँ से, हरीश जोशी की बात करेंगे तो यहाँ से थोड़ा सा यहाँ पर कोशिश करना चाहिए। ओ संदेश सर कहते हैं ना, ये मत सोचो जिंदगी बोझ है, समस्या हर रोज है। और हरीश जोशी देखिए बात करेंगे, शायद मुझे लगता है थोड़ा ऊपर उतरना चाहिए था, लेकिन कहते हैं ना, सितारों से क्या गवारा करे, जब वो चांद ना हमारा हुआ, तो उसी तरह से निचले क्रम के बल्लेबाज से ज़्यादा उम्मीद नहीं कर सकते हैं। जब शुरुआत अच्छा ना हुआ, अगर शुरुआत थोड़ा अच्छा हो जाता। हरीश जोशी देखिए ऐसा नहीं, छठा नंबर पर आए थे बल्लेबाजी के लिए। चलिए हो क्या है यहाँ पर, फील्डर से यहाँ पर कैच लेते हुए यहाँ पर जो आखिरी उम्मीद चिराग थी यहाँ पर हरीश जोशी का विकेट गिरने के साथ साथ देखिए चिंट यहाँ पर सेलिब्रेशन करते हुए। ठोको भाई बहन जोठी से, चिंटिया भाई आप देखिए गॉगल लगा लिए पूरी तरह से। हाँ होना चाहिए डांस। ये क्या डांस, पंडारी शिट पड़ के क्या डांस हो रहे हैं? चलिए भाई बात करेंगे और स्कोर की बात करेंगे। यहाँ पर अल्पेश सर थोड़ा सा मैच एक तरफा हुआ है। क्रिकेट के चाहने वाले जो क्रिकेट के दीवानगे हैं थोड़ा सा यहाँ पर मुंह मोड़े होंगे, लेकिन से मुंह मोड़ के ना जा, दिल तोड़ के ना जा। यहाँ पर देखिए बात करेंगे, स्कोर केवल 11 रन बनाए। ओ ये देखिए आते आते फ्लिक किया यहाँ से मिड विकेट के ऊपर से। देखिए बात करेंगे, एक फ्लाइटेड 6 रन आता हुआ, लेकिन छक्के से खुश नहीं है संदेश सर। नक्कीच दीपेश नाईक याचे प्रयत्न इथे पाहायला मिळते। षटकार इथे पाहायला मिळाला, भरपूर उशिरानंतर एक मोठा फटका पाहायला मिळालेला आहे बबूशा। दीपेश नाईक याच्या बॅटमधून आलेला हा षटकार आपण पाहतोय। नहीं संदेश सर कहते ना, चांदनी रात में बरसात बुरी लगती है, अगर घर में अर्थी हो तो फिर बारात बुरी लगती है। तो हालत ऐसी है, छक्का आने के बावजूद भी शायद उतनी खुश नहीं। हाँ तो चलिए कुछ ताबड़तोड़ बल्लेबाजी की सोच हो रही है, फील्डर से बहुत दूर। चिंटिया भाई देखिए ये क्या, यहाँ पर गली से जाकर पहुंच रहे थे फाइन लेग, संभव नहीं है, संभव नहीं है। चौकार षटकार पाहायला मिळाला शेवटच्या 2 चेंडूंवर। धावसंख्या इथे धावपलकावर आपण पाहतोय ती म्हणजेच 21 धावा झालेल्या आहेत। अजूनही इथून 60 धावांची आवश्यकता आहे, अल्पेश गायकवाड आम्हाला सांगतायत। 12 गेंद में 60 रन, क्या इतना बड़ा उम्मीद रख सकते हैं संदेश सर? एक गधे ने उम्मीद रखा था, क्योंकि जब एक मालक अपने गधे को पिटाई कर रहा था, खूब पिटाई कर रहा था, उस रास्ते से कुत्ता गुजरा। पूछा गधे भाई तू इतना पिटाई खा रहा है अपने मालिक से, फिर भी क्यों उसके पास है? तो गधे ने बोला एक उम्मीद के साथ हूँ। कुत्ते ने बोला ऐसा कौन सा उम्मीद तेरे पास है, इतना पिटाई खा रहा है तो फिर भी वहाँ पड़ा है? गधे ने बोला देखिए मेरे मालिक है ना, जब जब उसकी लड़की एग्जाम में खराब नंबर रखती है वो यही कहता है कि मैं तेरी शादी गधे से करा दूंगा, लेकिन साला अभी तक कराता नहीं है। चलिए तालियां बजती हुई, कुछ एंटरटेनमेंट भी होना जरूरी है। एब्सोल्युटली राइट। टूर्नामेंट ही ऐसी है कि फिर यहाँ पर एंजॉय किया जा रहा है। अब टीम के कप्तान आए सागर तरे गेंदबाजी में। तो यहाँ पर 12 गेंद में 60 रन, इसका मतलब गधे ही उम्मीद रख सकते हैं। क्योंकि अभी तक क्रिकेट की हिस्ट्री में मुझे लगता नहीं 12-44 बनाए अंतर्राष्ट्रीय में, मुझे पता नहीं टेनिस क्रिकेट में होगा, लेकिन एक चीज़ हुआ था, एक गेंद में 70 रन हुआ था, पता है आपको? वो भी कहावत आपको बता देता हूँ। मैंने ये चीज़ है जो क्रिकेट की हिस्ट्री में थोड़ा पढ़ा था, और कब तक सच है झूठ। एक बात करेंगे ना, एक डोमेस्टिक क्रिकेट खेला गया था, मुझे लगता है बहुत साल पहले, तब क्रिकेट में कोई रूल नहीं आया था। डोमेस्टिक क्रिकेट में देखिए गेंद पेड़ पर जाकर लटक गया, तभी भागकर 75 रन लिया गया था। अंपायर से अपील भी किया गया,
लेकिन उस समय कुछ रूल नहीं था, जब तक गेंद मिलता तब तक 75। तो यहाँ अगर वो रूल रहता तो शायद बैटर ही कुछ कर सकता है। चलिए बात करेंगे यहाँ पर क्राउड देखिए आप शोर शराबा होता हुआ मैच थोड़ा सा चिड़िया के लिए खास करके, क्या बात है। मैं यही बताया बीमर के लिए रिबो की मांग हुई है। हाँ देखो जो इस्तेमाल करना है कर लीजिए। और मैच रनों में देखिए बात करेंगे थोड़ा औपचारिकता बचा हुआ है। चिंटिया देखिए बात करेंगे, इतनी इनकी फैन फॉलोअर है भाई, यही बताया ये हमारे क्रिकेट के रणबीर सिंह है भाई। दीपिका गलत जगह पहुंच गई। प्रिंस मूवीज देखिए कितना बढ़िया देखिए रिप्ले दिखा रहे हैं भाई, अंतरराष्ट्रीय दर्जा। महाराष्ट्र सर का देखते हैं डिसीजन क्या आता है यहां से। नो बॉल देखिए यहां से। तो चलिए बात करेंगे, फ्री हिट रहेगा यहां पर से, लेकिन इस फ्री हिट से ज्यादा खुश नहीं रहेंगे। कितना वफा अश्क से चेहरा हो चुकी थी, मोहब्बत अपनी मालिक हो चुकी थी। मैं लौट आया था दौलतमंद बनकर, मगर तब उसकी शादी हो चुकी थी। जब तक ये फ्री हिट आता तब तक मैच देखिए एकदम से निकल चुका है। फ्री हिट है भाई यहां से। नहीं सागर ने कैच लिए भाई यहां से। नहीं अच्छी बात है, अभ्यास आप मत छोड़िए, कोशिश प्रयास आप करते रहिए। पहले दो मैच गंवाने के साथ साथ देखिए ये मैच को जीतने के साथ एक उम्मीद खड़े रखेंगे, लेकिन देखते हैं वो उम्मीद है कहां तक खड़ा उतरता है। और बहुत बढ़िया देखिए लेग ब्रेक करा रहे हैं, लेकिन लेग स्टंप पिंच हुआ और बाहर से निकल गए यहां से। मैच देखिए 25/7 है। लेकिन मैच देखिए एक तरफा होने के साथ साथ है सबकी नजरें निगाहें थोड़ी सी यहां पर मैच से दूर हटा है, लेकिन से चिंटिया भाई की देखिए बात गेंद उन तक जाती है तो इतना शोर शराबा होता है। मैच जीतेंगे तो मुझे लगता है बड़ा सेलिब्रेशन होगा यहां से, बैंड बाजा के साथ जिससे मैच कंप्लीट होगा। हवा में खीने शॉट लेग के फील्डर्स आए यहां पर, कैच छोड़ते हुए यहां से। कितना गुना दो तरीके होती है, यहां पे भी उन्होंने गुना किए, लेकिन यहां कुछ कहां सुना नहीं मिला यहां से। लेकिन अगर मैच मूवमेंट पर होता, हाँ फाइन लेग पर देखिए हम देख सकते हैं नितिन मात्रे जहां पर बाउंड्री लाइन पर हैं, बहुत दूर रखा गया उन्हें और विकेट यहां से गिरता हुआ। चलिए थोड़ा सा बैंड बाजा आप बजाइए, यहाँ पर डीजे आज थोड़ा शांत रखा गया है। चिंटिया भाई को थोड़ा सा नाचने दीजिए भाई। 8वां विकेट गिरता हुआ, 8 बल्लेबाज आउट हो चुके हैं। अब मुझे लगता है आखिरी बल्लेबाज डगआउट में होगा। दर्शन नाइक देखिए मैदान पर आ रहे हैं, कमेंटेटर भी है निश्चित रूप से। होना चाहिए, डबल ट्रिपल रोल होना चाहिए। संदेश पाटिल सर देखिए इनका अनुभव बता रहे हैं, 2 छक्का लगाने की क्षमता ताकत रखते हैं। भाई यहां पर बात करेंगे, नहीं यहां पर देखिए कोई फील्डर नहीं थे यहां से। कहते हैं ना अगर शमशान में पान का टपरी हो तो खरीदने वाला कहां से हो भाई, इसलिए भादोड़ नाका में टपरी डालो। जहां ना कोई फील्डर थे ना कोई दर्शक थे। क्या चिंटिया को यहां पर गेंदबाजी मिलेगी? एकांक ऊपर मैच बहुत दूर है, क्या कप्तान देंगे एकांक ऊपर भरोसा दिखाएंगे? यहां से बहुत टीम के लिए एनर्जी डाल रहे हैं चिंटिया।
क्या उनके हाथों पर गेंद दिया जाएगा? अगर उनके हाथों में गेंद दे दिया तो सोच लीजिए विधानसभा का टिकट मिल गया। चिंडिया बेताब है देखिए गेंद के लिए। चिंडिया देखिए शोर शराबा हो रही है, चिंडिया को गेंद दीजिए। क्योंकि 6 गेंद जीत की बात करेंगे ना, अब 52 रनों की जरूरत है। 52 रनों की जरूरत है। चिंटिया के ऊपर भरोसा नहीं है, 52 रन भी लुटा देने वाला गेंदबाज। चिंटिया भाई ये बहुत बड़ी बात हो गई भाई, क्यों 52 रन आप लुटा सकते हो? नहीं देखिए, जो टीम का मैनेजमेंट रहते हैं, कप्तान रहते हैं, जो चुनिंदा गेंदबाज रहते हैं, पहले से जिसका रोल रहता है, शायद कहते हैं ना जो दैवत देखिए इस वक्त गेंदबाजी आते हुए, और चिंडिया कोई बात नहीं, अगले साल हो सकता है। मैंने पिछले देखिए पीछे जाके कुछ एक कहानी सुनाया, गधे ने भी उम्मीद नहीं छोड़ा था। उम्मीद कभी मत छोड़ो, उम्मीद के ऊपर दुनिया कायम है। उम्मीद सबसे बड़ी चीज़ है। लेकिन अच्छी बात है चिंटिया भाई, हमने तो हंसी मजाक में ले ली ओवर की, लेकिन इतना बड़ा प्यार है देखिए, जहाँ पर शोर शराबा भी उनके लिए आया। और टीम देखिए ऐसा नहीं करते हैं, जो रेगुलर हो उन्होंने अपनी टीम में गेंदबाज लिए हैं। हाँ, अगर विकल्प गेंदबाज कोई है उसका इस्तेमाल कर सकते हैं। 10:35 हो चुका है, अभी तक एक ही छक्का लगा है शायद मेरे हिसाब से। हाँ, इस इनिंग में एक ही छक्का आया है। कल ग्रामीण का पहला मुकाबला रहेगा, देखिए यहाँ से बात करेंगे। जय मोसोबा टेम्बोली और जय बजरंग भावा लिपा दोनों इनफॉर्म टीम है भाई, एक बढ़िया तगड़ा फाइट देखने को मिलेगा। दूसरा देखिए प्रिंस 11 कासर ओडोली रहेगा, वेद 11 से धानियों के बीच में रहेगा। दोनों देखिए मेहमान टीम है, और पहले देखिए 2 यजमान टीम यहाँ पर रहेंगे, और उसके बाद तीसरा मैच रहेगा देखिए उनके जीतने के बीच में। लेकिन उसके बाद अगर रेगुलर की बात करेंगे, ओडोली पी और रातों का कातिल आरसीसी पेट कल सोहेल शेख देखिए बाइकर मैन बने, चैंपियन बनने के साथ साथ नवाखाड़ी टूर्नामेंट में। और उसके बाद ये क्या हो गया भाई, दोनों शाहपुर की टीम है, एक दूसरे के खिलाफ खेलेंगे भाई। बुरशिटी टीम और उसके साथ गोटेगर पाव के बीच में मैच रहेगा। एक बिग शेड्यूल मेरे हिसाब से कल रहेगा, क्योंकि कल क्राउड भी यहाँ भरा रहेगा, और ऑनलाइन भी देखिए प्रिंस मूवीज में मुझे लगता है लगभग 3000, 4000, 5000, 7000 जुड़े रहेंगे। तो चलिए थोड़ी सी बात कर लेते हैं। यहाँ से ये मैच है लगभग झोली में गिर चुकी है, बस आखिरी गेंद में भाई यहाँ से शायद ये पटाखा पहले फूटना चाहिए। दीपावली कंप्लीट हो गई, अब पटाखा फूट रही है। 36 रन तक पहुंचे और 45 रनों से देखिए एक बड़ी जीत है। नक्कीच या मॅचचं मॅन ऑफ द मॅच आम्हाला नक्कीच सांगतील अल्पेश गायकवाड, कारण की धावांचा लक्ष्य फार मोठा होता। त्याच्यामध्ये सागर तरेने 26 धावा बनवल्या, पंकज नाईकने 20 धावा बनवल्या, आणि त्यानंतर मनोज गुलवियाने 18 धावा बनवल्या, दैवतने 7 धावा बनवल्या। गोलंदाजी करत असताना नक्कीच गोलंदाजाने खूप चांगला इथे आपला गोलंदाजीचा स्पेल समाप्त केला। दैवत वायडे याचे 2 षटक पाहायला मिळाले, रोहितचा 1 षटक पाहायला मिळाला, सागरचा 1 षटक पाहायला मिळाला। रोहितने 2 विकेट घेतले होते, 3 विकेट। मित्रांनो, महत्त्व जेव्हा मॅच फसली होती तेव्हा सागर तरे यांनी खूप चांगली फलंदाजी केली आणि एक चांगला टार्गेट उभारण्याचं काम केला। त्याच याच्यावर 81 धावांचं लक्ष ठेवण्यात आला होता, म्हणून मॅन ऑफ द मॅच टीमचे कॅप्टन सागर इज अ मॅन ऑफ द मॅच। सागर आपण व्यासपीठावर यायचे मॅन ऑफ द मॅचसाठी, आणि रोख रक्कम 500 रुपयाचा पारितोषिक जो आहे आपल्याला दिला जाईल करेश मात्रे
याच्या माध्यमातून देण्यात आलेले 500 रुपये आपल्याला दिले जातील. सागर तरे मोस्ट वेलकम VIP राईज. पाहुण्यांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी आणि एक सुंदर असा टी शर्ट जो आहे तो दिला जाईल. श्री साई स्पोर्ट्स यांच्या माध्यमातून देण्यात आलेला हा टी शर्ट आपण सागरला देणार आहोत. आणि मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी आपली घरची ट्रॉफी आहे. प्रव्या नितेश तरे अर्थात बाळा तरे यांची सुकन्या याच्या नावाने ही मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी सुंदर अशी बनवलेली आहे बाळा तरे आणि त्यांच्या संपूर्ण टीमने. नक्कीच सागर तरी आपण VIP डायझवर यायचं आहे. चला मॅच, अरे स्पर्धा संपली नाही आहे, अजून सामना बाकी आहे. पुढचा मॅच सुरू करायचं आहे. करेश चला मैदान खाली करायचं बाकीच्यांनी. करेश आपल्या टीम जवळ आपण जायचं आहे. टीम मीटिंग असेल ती लगेच 1 मिनिटामध्ये समाप्त करायची आपण. पिंटू पाटील आपण देखील आपल्या खेळाडूंना घेऊन एका बाजूला मीटिंग करायची आहे आणि सामना लगेच सुरू करायचा आहे. सर्वप्रथम आपण सुंदर अशी ट्रॉफी मी महेश पाटील